मी आशिष शिंदे, श्री अविनाश जैन माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक। विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या लेक्चरमध्ये बोर्डाचा एक्झाम पॅटर्न बघितला, पेपर फर्स्टचा। आता या लेक्चरमध्ये आपण पेपर सेकंडचा एक बोर्ड एक्झाम पॅटर्न बघूया। तर क्वेश्चन नंबर 1 ए, ट्रू अँड फॉल्स, 6 मार्क्स। क्वेश्चन नंबर 1 ए मध्ये बी डेफिनेशन असते, 2 मार्क असतात। क्वेश्चन नंबर 2 राइट शॉर्ट नोट्स एनी फॉर 8 मार्क्स। क्वेश्चन नंबर 3 राइट शॉर्ट आंसर्स एनी फॉर 8 मार्क्स। कधी कधी इथं पण विद्यार्थी मित्रांनो डिफरन्स बिटवीनचा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो। क्वेश्चन नंबर 4 हा तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह असतो 8 मार्क्स आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 4 मध्ये तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन येऊ शकतो डिस्क्रिप्टिव्हचा, किंवा मग त्याला ऑर म्हणून ए आणि बी असे 2 क्वेश्चन्स येऊ शकतात 4 मार्क्स साठी, म्हणजे किती 8 मार्काचा प्रश्न होता। त्या पद्धतीने क्वेश्चन नंबर 5 मध्ये पण तसंच तुम्हाला एक डिस्क्रिप्टिव्हचा एखादा प्रश्न डायरेक्ट 8 मार्काला येऊ शकतो, किंवा मग त्याला दोन क्वेश्चन मध्ये पण डिवाइड केला जातो 4 मार्क्स साठी। अशा पद्धतीने हे पूर्ण आपला 40 मार्क्सचा बोर्ड एक्झाम पॅटर्न आहे पेपर सेकंड साठी। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघितलं की पेपर फर्स्ट आणि सेकंड मध्ये आपण बोर्डाचा एक्झाम पॅटर्न बघितला। विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात ठेवायचं आहे की पेपर फर्स्ट मध्ये आणि सेकंड मध्ये एक्झाम पॅटर्न हा सारखाच आहे, फक्त एकच असं प्रॉब्लेम आहे की क्वेश्चन नंबर 1 मध्ये पेपर फर्स्ट मध्ये आपल्याला फिल इन द ब्लँक्स आहे, आणि पेपर सेकंड मध्ये आपल्याला ट्रू अँड फॉल्स आहे। हे एवढे 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या, बाकीचा पेपर पॅटर्न हा आपल्याला परीक्षेला सारखाच आहे। परत एकदा सांगतो विद्यार्थी मित्रांनो, पेपर फर्स्ट मध्ये फिल इन द ब्लँक्स असतात क्वेश्चन नंबर 1 मध्ये, आणि पेपर सेकंड मध्ये ट्रू अँड फॉल्स असे क्वेश्चन्स असतात। व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। नेक्स्ट अपडेटसाठी सबस्क्राइब करा। थँक्यू।